हल्ली आपण इतकं काम करत असतो की या कामाच्या नादामध्ये झोपेचा मात्र बट्ट्याबोळ होतो। पण असं असलं तरी सुद्धा झोपेचं महत्त्व आपल्या आयुष्यात खूप आहे। हे महत्त्व नक्की काय आहे आणि त्याचबरोबर झोपेचं नियोजन कसं झालं पाहिजे या सगळ्याच्याच अनुषंगाने आपल्याला माहिती देतेय शीतल। हाय फ्रेंड्स, मी शीतल ओक तुमचं गेट सेट गो मध्ये स्वागत करते। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लहान मुलं जितकी जास्त छान झोपतील, चांगली झोपतील, तितक्या लवकर मोठी होतील। आपण म्हणतो की लहान मुलं झोपेतच मोठी होतात, त्यांचं वजन छान वाढतं, त्यांची ग्रोथ छान होते। पण हे फक्त लहान मुलांसाठीच नाही, पण हे मोठ्यांकरता आहे। आपल्याला जेवढी छान झोप मिळेल, चांगली झोप मिळेल, तितकं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे। मिनिमम 7 ते 8 तास आपल्याला झोप मिळणं गरजेचं आहे। त्याचबरोबरीने तुम्ही जितकी छान झोप घ्याल, छान मी सारखं का बोलते आहे की जितकी तुमची साऊंड स्लीप असेल, मध्ये मध्ये न सारखं उठता किंवा डिस्टर्ब स्लीप न करता जर तुम्ही छान झोप घेतली तर तुमची इम्युनिटी सिस्टम छान होते, तुमचं मस्क्युलर कोऑर्डिनेशन, मसल्सचं रिलॅक्सेशन मिळतं। त्याचबरोबरीने ऑलमोस्ट 70% तुमचे ग्रोथ हार्मोन बॉडीचे हे झोपेतच तुमचे वाढतात किंवा झोपेतच डेव्हलप होतात, जेणेकरून तुमची शरीराची वाढ आणि ज्यांची शरीराची वाढ झालेली आहे त्यांची नॉर्मल इम्युनिटी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम ही सगळी छान होते। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सिस्टम तुमच्या कंट्रोलमध्ये असतात, जेव्हा तुम्ही छान झोप घेता, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला वेट लॉस करायला मदत होते, तुमचं स्ट्रेस लेवल कमी होतो आणि तुम्ही पूर्ण दिवसभर ॲक्टिव्ह राहता। सो याच्याकरता बऱ्याच वेळेला असं होतं की खूप जास्त थकलं तरी झोप लागत नाही, किंवा आपण म्हणू की खूप जास्त झोप घेतली तरी आळशीपणा येतो आणि खूप कमी झोप घेतली तरी प्रॉब्लेम होतो, कारण त्यांनी वेट लॉस होत नाही, तुमची बॉडी नेहमीच दमल्यासारखी वाटते। सो खूप जास्त झोप किंवा खूप कमी झोप असं न करता सुवर्ण मध्य म्हणजे ॲटलिस्ट 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबरीने जर झोप येत नसेल तर मी अशा काही सिंपल रिलॅक्सेशनच्या एक्सरसाइज आणल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला काम आणि साऊंड स्लीप लागेल। तर आपण बघूया एक्सरसाइज। दोन्ही पाय वाईड करायचे आहेत, लेग्स लिटल वाईड, हँड साईड, पाम फेसिंग अप, पोट पाठ रिलॅक्स करायची आहे, टोज ड्रॉप करायचे, रिलॅक्स युअर होल बॉडी, इनहेल, एक्झेल, इनहेल अँड एक्झेल। आपल्या सगळ्यांना शवासन माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी बॉडी रिलॅक्स होते। पण जेव्हा तुम्ही शवासन करता तेव्हा 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या ब्रीदिंग पॅटर्नकडे लक्ष द्या, आणि त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही रिलॅक्स होताय तेव्हा तुमच्या टोजपासनं ते हेडपर्यंत सगळे मसल ग्रुप हळूहळू एकामागोमाग एक रिलॅक्स करत जा। रिलॅक्स युअर होल बॉडी। श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, अँड रिलीज इट। दोन्ही पाय जवळ घ्यायचे, परत दोन्ही हात साईडला, एक पाय पोटाजवळ, दुसरा पाय आउट, होल्ड करायचे दोन्ही हातांनी, मूव 1 2, हिप्स रोल करायचे, 3 4 5, चेंज रिव्हर्स, 1 2 3 4 5, slowly down। एक पाय पोटाजवळ घ्यायचा आहे, टर्न बॅक, वेस्ट लाईन, हिप्स सगळे रिलॅक्स करा, बॉडी मसल्स, रिलीज इट, चेंज। जितका तुमचा दिवसभराचा ताण आहे, स्पेशली जो तुमचा लोअर बॅकवर येतो, तो सगळा रिलीज करा and release it. One more.
अप आणि पूर्ण रोल करायचं आहे. 1 2 3 and 4. सो फ्रेंड्स, तुम्ही बघितलं, सिम्पल स्ट्रेचेस आहे, सिम्पल मूव्ज आहेत. जितकी तुम्ही छान झोप घ्याल तितकी तुमची नेक्स्ट डे दिवसाची सुरुवात छान होईल. जितकी तुमची झोप साऊंड आणि काम असेल तितकीच तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी छान होईल. जितकं तुमचं लाईफ डिसिप्लिनमध्ये असेल, झोप तुमची डिसिप्लिनमध्ये असेल, तेवढी सिस्टीम तुमची डिसिप्लिनमध्ये राहील आणि तुमचं शरीर तुम्हाला कमीत कमी त्रास देईल. सो हे सगळे मूव्स करून बघा, मस्त राहा, छान झोप घ्या आणि फ्रेश राहा. परत भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.